ओके. क्वेश्चन नंबर 5 मध्ये तुम्हाला 2 क्वेश्चन विचारले जातात. बी1 क्वेश्चन पहिला आहे तो डायलॉग रायटिंग आणि बी2 क्वेश्चन आहे तो म्हणजेच की स्पीच रायटिंग. ओके. बी2 आहे स्पीच आणि बी1 आहे डायलॉग रायटिंग. या बी1 किंवा बी2 पैकी कोणताही एक क्वेश्चन तुम्हाला सॉल्व्ह करायचा असतो. ओके. तर या व्हिडिओमध्ये आपण डायलॉग रायटिंग पाहूया आणि नेक्स्ट व्हिडिओमध्ये आपण स्पीच रायटिंग पाहूया. ओके. तर डायलॉग रायटिंगला आपण सुरू करूया आणि या क्वेश्चनला तुम्हाला पाहू शकता 5 मार्क्स इथं टोटल आहेत. या 5 मार्क्ससाठी कशाप्रकारे ॲन्सर लिहायचं, कसे 5 मार्क्स घ्यायचे, चला आपण सोप्या पद्धतीने इथं पाहूया. ओके. पण त्या अगोदर एक छोटी गोष्ट सांगतो महत्त्वाची. पहा, तुम्ही हा कोर्स कशासाठी घेतलेला आहे? कोर्स अशासाठी घेतलेला आहे की तुमच्याकडे खूप कमी दिवस आहेत बोर्ड परीक्षेसाठी आणि त्यासाठी तुम्हाला हे जर करून गेले तुम्ही मी जे सांगत आहे आता या व्हिडिओमध्ये, प्रत्येक व्हिडिओमध्ये, तर हे ठरलेले प्रश्न आहेत. म्हणजेच हे 100% बोर्ड परीक्षेमध्ये येत असतात. कसे? तर आता डायलॉग रायटिंग आहे. डायलॉग रायटिंग ठरलेलं आहे. डायलॉग रायटिंग तुमच्या बोर्ड परीक्षेमध्ये येणारच आहे. जसं फॉर्मल, इन्फॉर्मल लेटर आहे 100% विचारलंच जाणार आहे. स्पीच रायटिंग आहे ते येणारच आहे. मग जर तुम्ही मी जे तुम्हाला सांगत आहे तुम्ही फॉलो केले, प्रत्येक क्वेश्चनचे प्रॅक्टिस केली, तर तुम्हाला 100% चांगले मार्क्स मिळणार आहेत. ओके. तर तुमच्या हाती आहे आता ठरलेल्या प्रश्नांचा अभ्यास करून चांगले मार्क्स मिळवायचे की नाहीत. ओके. तर पहा आपण इथं पाहूया या व्हिडिओमध्ये डायलॉग रायटिंग. ओके. तर पहा डायलॉग रायटिंगसाठी तुम्हाला टोटल 5 मार्क्स आहेत. ओके. तर डायलॉग रायटिंगमध्ये तुम्हाला इथं थोडंफार सोपी प्रश्न येणार आहे. कसा सोपी येणार आहे पहा. डायलॉग रायटिंग म्हटल्यानंतर बऱ्याच जणांना असं वाटत असेल की बाबा एक क्वेश्चन असेल आणि आपल्याला लगातार इथं काय डायलॉग लिहावे लागतील एका एका जणाचे. पण तसं नाही आहे. इथं टोटल तुम्हाला यामध्ये डायलॉग रायटिंगमध्ये टोटल बी1 या क्वेश्चनमध्ये तुम्हाला टोटल 3 क्वेश्चन विचारले जातात. ओके. 3 क्वेश्चन विचारले जातात. ठीक आहे. पहिला पहा. पहिला क्वेश्चन तुम्हाला इथे विचारला जातो 1 मार्कसाठी. यामध्ये तुम्हाला इथं काय प्रिपेअर अ डायलॉग फ्रॉम द जंबल सेंटेन्सेस. सेंटेन्सेस म्हणजेच काय, की समजा आता 4 वाक्य आहेत. समजा आता तुमचा एक फ्रेंड आहे. तुमचे 3 फ्रेंड आहेत समजा 1, 2 आणि 3 आणि हे 4 नंबरचे तुम्ही आहात. ठीक आहे. तर मग आता तुम्ही काय समजा पहिल्यांदा समजा तुम्ही बोलले, तुमचं वाक्य तुम्ही बोलले. नंतर तुमचा जो मित्र आहे तो दुसऱ्यांदा बोलला 1 नंबरचा. नंतर 3 नंबरचा जो फ्रेंड आहे तो नंतर बोलला आणि 4 नंबरचा फ्रेंड शेवटी बोलला. एकानंतर एक असे वाक्य तुमचे झाले 4 मित्रांचे 4 वाक्य. पण तुम्हाला क्वेश्चनमध्ये कसं समजा हे जे 4 वाक्य आहे ना, मग असं उलटे-सुलटे दिलेले असतात. म्हणजे कसे समजा 4 नंबरचं 1 नंबरला, ओके. 2 नंबरचं 2 नंबरचं 3 नंबरला किंवा एका नंबरचं 3 नंबरला आणि 2 नंबरचं 4 नंबरला. अशा पद्धतीने उलटे-सुलटे वाक्य दिलेले असतात. तुम्हाला काय पद्धतशीर एका सेंटेन्सनुसार डायलॉगनुसार लावायचे असतात. म्हणजे जसं की पहिल्यांदा तुम्ही बोलले, दुसऱ्यांदा तुमचा 3 नंबरचा फ्रेंड बोलला, तिसऱ्यांदा 2 नंबरचा. म्हणजेच तुम्हाला समजलेलं असेल माझा अर्थ म्हणण्याचा काय आहे आणि हे तुम्हाला करण्यासाठी किती 1 मार्क आहेत. ओके. आणि मी कसं आहे की तुम्हाला एकदम सोप्या भाषेमध्ये आपल्या मातृभाषेमध्ये सांगत आहे आणि हे सांगण्याचं कारणच हे आहे की तुम्हाला लवकर लक्षात येते. आपलं महत्त्वाचं काय आहे आपल्याला मार्क्स पाहिजेत आणि मार्क्ससाठी आपल्याला सर्वात अगोदर समजून घेणे महत्त्वाचं आहे. जोपर्यंत क्वेश्चन समजणार आहे तोपर्यंत ॲन्सर आपण लिहूच नाही शकणार. क्वेश्चन समजला, क्वेश्चन कोणताही असो मग तुम्ही ॲन्सर लिहू शकता. म्हणून मी असं ट्राय करत असतो, की आपल्या माणसासाठी आपण आपल्या मातृभाषेमध्ये समजून सांगायचं आणि ते लवकर लक्षात येते पण. ओके. तर पहा आता सेकंड नंबरचा क्वेश्चन आहे, की कंप्लीट द डायलॉग. यामध्ये सुद्धा 1 मार्कसाठी हा क्वेश्चन आहे. आता कंप्लीट द डायलॉगमध्ये तुम्हाला अर्थ समजला असेल. कंप्लीट म्हणजे काय पूर्ण करा. समजा आता एक डायलॉग दिला पहिला समजा ए पर्सन आहे त्याचा एक डायलॉग दिला समजा इथं लिहिलेला आहे क्वेश्चनमध्ये आणि बीचा डायलॉग आहे समजा आता तो लिहिला नाही हा रिकामा आहे हा तुम्हाला लिहायचा आहे. आता सीचा डायलॉग पुन्हा दिला असेल, डीचा डायलॉग रिकामा. म्हणजेच तुम्हाला जे समजा 5 डायलॉग असतील 5 पैकी समजा 3 डायलॉग लिहिलेले असतील 2 लिहायचे किंवा 2 डायलॉग लिहिले असतील 3 लिहायचे. अशा प्रकारे तुम्हाला इथं दिलं असते. तसं तर 2च डायलॉग रिकामे दिले असतील ते इथं पूर्ण लिहायचे असतात. म्हणजे समजा फिल इन द ब्लँक्स कसं असतं रिकाम्या जागा पूर्ण करा त्या पद्धतीने ते असणार. फक्त ते मनाने लिहायचे असतात. ओके. त्यानंतर आहे तिसरा प्रश्न यामध्ये विचारला जातो डायलॉग रायटिंगमध्ये 3 मार्क्ससाठी आहे. हा 3 मार्क्ससाठी प्रश्न आहे. ह्यामध्ये पहा की राईट अ डायलॉग बेस्ड ऑन द गिवन थीम. ओके. म्हणजे डायलॉग लिहा बेस्ड ऑन द गिवन थीम. म्हणजेच तुम्हाला एक विषय दिला जाणार त्या विषयावरती तुम्हाला इथं डायलॉग्स लिहावे लागतील. ओके. डायलॉग्स लिहिणे गरजेचं आहे. कशी लिहायचे पहा की हिअर यू विल गिवन अ थीम बेस्ड ऑन चिट चॅट ॲक्टिव्हिटीज फ्रॉम युअर कोर्स बुक. तुम्हाला एक
टॉपिक दिला जाणार, तुम्हाला एक थीम दिला जाणार. यू हॅव टू डेव्हलप अ मिनिंगफुल डायलॉग बिटवीन द टू पर्सन्स. ओके, म्हणजे तुम्ही डायलॉग लिहायचे असतात ते तुम्हाला 2 व्यक्तींमध्ये लिहावे लागणार. ओके, लक्षात ठेवा 2 व्यक्तींमध्ये डायलॉग लिहावे लागणार, 2 पर्सन्स. रिमेंबर दॅट युअर डायलॉग मस्ट कन्सिस्ट ऑफ मिनिमम 3 मिनिंगफुल एक्सचेंजेस. कमीत कमी 3 मिनिंगफुल एक्सचेंजेस. 3 मिनिंगफुल एक्सचेंजेस म्हणजेच काय, की 3 वेळा समजा 2 पर्सनचे डायलॉग तुम्हाला लिहायचे आहेत. म्हणजे एका व्यक्तीचे 3-3 डायलॉग, म्हणजे असे टोटल 6 डायलॉग. कमीत कमी 6 डायलॉग तुमची इथं असायला पाहिजेत यामध्ये असं म्हणतायत. म्हणजे 3 एक्सचेंजेस म्हणजे 3 वेळा जरी समजा समजा एक वेळ तुम्ही डायलॉग म्हटलं, दुसऱ्यांदा तुमच्या फ्रेंडने एक, तिसऱ्यांदा तुम्ही, चौथ्यांदा तुमचा फ्रेंड, पाचव्यांदा तुम्ही, सहाव्यांदा तुमचा फ्रेंड, सातव्यांदा तुम्ही, आठव्यांदा तुमचा फ्रेंड. 8 डायलॉग लिहिला तुम्हाला इथं मार्क्स मिळणार आहेत. कमीत कमी 6 सांगितले पण 8 लिहायचे. दिस ॲक्टिव्हिटी कॅरीज 3 मार्क्स. 3 मार्क्ससाठी तुम्हाला हे ॲक्टिव्हिटी दिलेली आहे. ओके, पहा किती सोपी आहे डायलॉग लिहिणे. आता कसं लिहायचं इथं पाहूया. सर्वात अगोदर जे 5 मार्क आहेत ते 5 मार्क पाहू शकता. पहिल्या क्वेश्चनला 1, सेकंडला 2 आणि थर्डला 3 क्वेश्चन पाहू शकता. अशा प्रकारे तुम्हाला इथं डिवाईड केले आहेत. आता आपण एक्झाम्पलसाठी एक क्वेश्चन घेऊया, जेणेकरून तुम्हाला इझिली इथं समजून जाणार. ठीक आहे, तर पहा आपण मॉडेल डायलॉग क्वेश्चन्स घेतलेला आहे विथ सोल्युशन. ओके, समजा हा पहिला क्वेश्चन आहे. ओके, 1 नंबरचा हा इथं पहिला क्वेश्चन आहे. आता पहिल्या क्वेश्चनमध्ये पहा, पहिल्या क्वेश्चनमध्ये पहिला क्वेश्चन आहे ए नंबरचा. यामध्ये पहा काय सांगितलेलं आहे, की पुट द सेंटेन्सेस इन प्रॉपर ऑर्डरमध्ये तुम्हाला इथं सेंटेन्स लिहायचे आहेत इन अ मिनिंगफुल डायलॉग. म्हणजे आता पाहू शकता मी तुम्हाला सांगितलेलं होतं, की समजा तुमचे 4 फ्रेंड आहेत, तुम्ही वाक्य बोलले, नंतर उलटे सुलटे तुम्हाला वाक्य दिले, ते पद्धतशीर लावायचे आहेत, प्रॉपर नुसार लावायचे आहेत. पहा इथं समजा आता तुम्हाला इथे 4 डायलॉग दिलेले आहेत. हे 4 डायलॉग तुम्हाला ओळखून तुम्हाला इथं 4 डायलॉग लावायचे असतात. पाहू शकता आता हे क्वेश्चनमध्ये दिलेले आहेत, हे तुम्हाला इथं पाहू शकता हे ॲन्सरमध्ये असे डायलॉग दिलेले आहेत. म्हणजेच पहा आता समजा हे वाक्य कोणतं आहे, हू इज द कॅप्टन ऑफ अवर स्कूल क्रिकेट टीम. आता याचं उत्तर पाहू शकता. 3 नंबरचा डायलॉग पहिल्यांदा लिहिला, नंतर लिहिला आय थिंक अथर्व मोरे. 1 नंबरचा पहा 2 नंबर लिहिला आय थिंक अथर्व मोरे. म्हणजेच पहा तुम्हाला अगोदर काय करायचं, जे 4 वाक्य तुम्हाला दिलेले असतील ते 4 वाक्य तुम्ही वाचायचे, डायलॉग वाचायचे आणि पद्धतशीर लक्षात घ्यायचं की याचा नेमका अर्थ काय होतो. ओके, याचा अर्थ काय होतो ते लक्षात घ्यायचं. ओके, तर अर्थ लक्षात घेतला तुम्ही तर तुम्हाला इथं पूर्ण सेंटेन्सेस तुम्ही पद्धतशीर लावू शकता. आज जसं पहा इथं काय लिहिलं आहे, आय थिंक अथर्व मोरे. म्हणजे इथं असं मराठीत लक्षात ठेवायचं की मला वाटतं अथर्व मोरे. सेकंड काय, यस ही इज टॅलेंटेड ऑलराऊंडर. म्हणजेच इथं लिहिलं आहे हो तो एक टॅलेंटेड ऑलराऊंडर आहे. इथं थर्ड नंबरचं काय, हू इज द कॅप्टन ऑफ अवर स्कूल क्रिकेट टीम. म्हणजे आपल्या स्कूल क्रिकेट टीमचा कॅप्टन कोण आहे. नंतर 4 नंबरचं काय, डू यू थिंक ही इज कॅपेबल. म्हणजेच तुला वाटतं का की तो कॅपेबल आहे म्हणून, म्हणजे क्षमता आहे त्यामध्ये कॅप्टन बनायची, असं लिहिलं आहे. आता हे जे 4 वाक्य आहेत एकदम पद्धतशीर लिहायचे आहेत, त्याचा अर्थ जुळणार आहे इथं. अर्थ कसा जुळणार, समजा आता पहिल्यांदा असं लिहायचं, पहिलं वाक्य असं लिहायचं, हू इज द कॅप्टन ऑफ अवर स्कूल टीम. म्हणजे आपल्या शाळेचा क्रिकेट टीमचा कॅप्टन कोण आहे. ओके, जर सेकंड डायलॉग काय येणार, आय थिंक अथर्व मोरे. मला असं वाटतं की अथर्व मोरे आहे. म्हणजेच अर्थ जुळवायचा त्या डायलॉगचा, त्यानुसार लिहायचं. नंतर थर्ड नंबरचा, डू यू थिंक ही इज कॅपेबल. मग तिसरा प्रश्न, की तुम्हाला असं वाटतं काय की तो कॅपेबल आहे, क्षमता आहे त्यामध्ये. थर्ड नंबरचं, यस ही इज टॅलेंटेड ऑलराऊंडर. तो टॅलेंटेड ऑलराऊंडर आहे. म्हणजे अशा प्रकारे अर्थ जुळवायचा, मनामध्ये त्याचा मराठी अर्थ समजून घ्यायचा आणि त्यानंतर त्याचा अर्थ जुळवून असे 4 वाक्य तुम्ही इथं लिहायचे. आणि उत्तर भाग असं लिहायचं, उत्तर डायलॉगमध्ये नाव नाही लिहायचं कोणाला, डायरेक्टली आन्सर असं लिहायचं आणि डायरेक्ट 1 नंबरले कोणतं, 2ले कोणतं, 3ले कोणतं, 4ले कोणतं, अशा पद्धतीने इथं लिहायचं. ओके, त्यानंतर तुम्हाला इथं क्वेश्चन नंबर बी, म्हणजे पहिल्या क्वेश्चनमधला सेकंड क्वेश्चन आहे बी वाला. यामध्ये पहा तुम्हाला सर्वात सोपी हा प्रश्न आहे, सर्वात सोपी आहे. ओके, याला 1 मार्क आहे. पहा यामध्ये काय आहे की 4 तुम्हाला इथं काय वाक्य डायलॉग दिलेले आहेत. आता यामध्ये डायलॉग तर दिले, पण पहा आता रवी आणि राजूमधलं हे काय कन्व्हर्सेशन आहे. यामधलं पहा की व्हॉट आर युअर इम्पॉर्टंट गेम्स प्लेड इन युअर स्कूल. हा एक प्रश्न विचारला, म्हणजे हा एक डायलॉग झाला. नंतर रवीनं विचारला, पण राजूनं हा डायलॉग बोलला का नाही. मग रवीनं अजून डायलॉग बोलला, राजू बोलला का नाही. तर मग आता तुम्हाला उत्तरामध्ये काय 4चे 4 डायलॉग असे लिहायचे. पण जे समजा राजूचे 2 डायलॉग आहेत ना, ते इथं रिकामे दिलेले आहेत, पाहू शकता. ते रिकामे इथं दिलेले आहेत, राजू नावाचे डायलॉग रिकामे दिलेले आहेत. तर त्याआधी तुम्हाला ते जे रिकामे डायलॉग आहेत त्यामध्ये तुम्हाला मनाने डायलॉग लिहावे लागणार. यामध्ये काय करायचं, सिंपल आहे. आता इथं वाचून घ्यायचं पहिला डायलॉग काय, की व्हॉट आर द इम्पॉर्टंट गेम्स प्लेड इन युअर स्कूल. तुमच्या शाळेमध्ये कोणते महत्त्वाचे गेम खेळले जातात. आता राजू
चा डायलॉग इथं रिकामा आहे. मग तुम्ही काय लिहाल समजा असं समजा तुम्ही राजू आहे. तुम्ही काय लिहायचं क्रिकेट, कबड्डी, बॅडमिंटन, लंगडी. पहा किती सोपी आहे. फक्त त्याचा अर्थ समजून घ्यायचा पहिल्या डायलॉगचा, त्यानुसार सेकंड डायलॉग तुम्ही इथं लिहायचा. त्यानंतर पहा की रवी हू आर द कॅप्टन्स ऑफ these व्हेरियस टीम्स गेम्स म्हणजे कोण इथं कॅप्टन आहे तुमच्या या गेम्सचा. मग आता राजू काय लिहिलं ॲक्चुअली आय डोंट नो बिकॉज आय डोंट प्ले एनी गेम. म्हणजे मला माहीत नाही कोण कॅप्टन आहे कारण की मी गेम खेळतच नाही. पहा किती सोपी उत्तर आहे आणि सोपी अशा पद्धतीने तुम्हाला जे वाटते डायलॉग ते लिहायचं. फक्त त्याला अर्थ एक असला पाहिजे. ओके. तर हे झालं एकदम सोप्या पद्धतीने. दुसऱ्या क्वेश्चनचा आन्सर असं लिहायचं तुम्ही. हे डायलॉग तुम्हाला जे अगोदर दिले आहेत ते सुद्धा तुम्ही उत्तरामध्ये लिहायचे अशाच पद्धतीने. आणि जे रिकामे दिले आहेत त्याला इथं अंडरलाईन करायची जेणेकरून उत्तर चेक करताना ते तपासणाऱ्याला इथं समजून जाणार. ओके. त्यानंतर आता महत्त्वाचा आहे तिसरा क्वेश्चन तो आहे 3 मार्क्ससाठी. ओके. तर 3 मार्क्ससाठी तुम्हाला सांगितलं की तुम्हाला एक विषय दिला जाणार, एक सब्जेक्ट, एक थीम दिला जाणार. त्यावरती तुम्हाला मनाने डायलॉग इथं लिहायचे. आता इथं पहा की राईट अ डायलॉग मिनिमम 3 मिनिंगफुल एक्सचेंजेस ऑन द रोल ऑफ कॅप्टन ऑफ एनी टीम. द रोल ऑफ कॅप्टन ऑफ कॅप्टन ऑफ एनी टीम म्हणजे कोणत्याही टीमचा जो कॅप्टन आहे त्याचा रोल काय आहे त्याच्यावरती डायलॉग इथं लिहायचा आहे. ओके. तर आता इथं काय सर्वात अगोदर हे इथं काय आला टायटल आलं. टायटल कशा पद्धतीने कॅप्टन द बॅकबोन ऑफ टीम. ओके. कॅप्टन द बॅकबोन ऑफ टीम. टीमीचा कणा आहे. कोण आहे कॅप्टन. ओके. म्हणजे सर्वात महत्त्वपूर्ण असते तो. आता पहा आपल्याला काय 3 मार्क घ्यायचे आहेत ना, तर 3 मार्क घेण्यासाठी कमीत कमी तुम्हाला इथं 6 ते 7 डायलॉग लिहिणे महत्त्वाचं आहे. ओके. प्रत्येकाचे 6 ते 7 नाही, प्रत्येकाचे 3 किंवा 4 लिहायचे आणि टोटल 6 ते 7 डायलॉग तुम्हाला इथं लिहायचे. आता हा क्वेश्चन सॉल्व्ह करताना एक लक्षात ठेवायचं तुम्हाला यामध्ये कोणतेही बंधन नसणार आहे की हेच नाव तुम्ही घ्या म्हणून. मनाने जे नाव घ्यायचं आहे तुम्हाला ते नाव घेऊ शकता. पण सोपीत सोपी एक काम करायचं 2 व्यक्तीचे इथं नाव घ्यायचे कोणतेही. समजा इथं पाहू शकता शिल्पा घेतलं, एक प्रज्ञा घेतलं. तुम्ही मनाने कोणतेही घेऊ शकता. इथं तुम्ही घेऊ शकता मनाने राजू, रवी, रमेश, गणेश जे असेल ते तुम्ही इथं घेऊ शकता. ओके. त्यानंतर पहा आता समजा इथं शिल्पाचा डायलॉग लिहिला. आता डायलॉग लिहायला तुम्हाला इथं काही बंधन नाही की हाच डायलॉग लिहा, कोणता लिहा. तुम्हाला जसं वाटतं तसं तुम्ही लिहू शकता. फक्त टॉपिक लक्षात ठेवायचा की द रोल ऑफ कॅप्टन ऑफ एनी टीम. ओके. तर इथं पाहू शकता टीम कॅप्टन्स प्ले अ व्हायटल रोल बिकॉज दे प्रोव्हाइड लीडरशिप. म्हणजेच जे कॅप्टन असतात टीमचे ते खूप महत्त्वाचा रोल प्ले करतात कारण की ते त्यांना एक लीडरशिप तिथं द्यायची असते. तर प्रज्ञा म्हणते यस बिहाइंड लीडिंग देअर टीम्स दे आर अ गाईड मोटिवेटर्स अँड मेंटॉर्स. म्हणजेच बरोबर आहे असं त्यांचं म्हणणं आहे. नंतर शिल्पा म्हणते ही शूड टाय एव्हरीवन टुगेदर सो ही शूड हॅव ट्रस्ट इन ऑल हिज टीम प्लेयर्स. म्हणजे सर्वांसोबत चांगलं राहायचं असते त्यांना आणि एक टीम मिळून त्यांना राहायचं असते कॅप्टनला. ओके. अशा पद्धतीने म्हणजे जे डायलॉग तुम्हाला इंग्लिशमध्ये मनाने लिहायचे असतात ते तुम्हाला इथं लिहावे लागणार आणि शेवट तुम्हाला जे आहे एकदम पद्धतशीर अर्थपूर्ण करावं लागणार. आता बरेच विद्यार्थी असे असतात की त्यांना इंग्लिश समजत नाही किंवा येत नाही किंवा सेंटेन्सेस बनवता येत नाही. एवढं लक्षात ठेवायचं की आता सेंटेन्सेस जे आहेत ना तुम्ही मनामध्ये मराठीमध्ये तयार करायचे. जो विषय आहे त्यावरती मराठीमध्ये मनामध्ये तयार करायचे आणि ट्राय करायचं की इंग्लिशमध्ये काय इथं लिहायचं. कसंही करून पण लिहायचं. जर तुम्ही रिकामा सोडणार पेपर तुम्हाला अजिबातही मार्क्स मिळणार नाहीत. म्हणून तुम्हाला इथं लिहिणे फार महत्त्वाचं आहे कोणताही इथं प्रश्न असो. तर अशा प्रकारे तुम्हाला इथं लिहायचं आहे डायलॉग रायटिंग आणि बाकीचे तुम्हाला इथं क्वेश्चन दिले आहेत प्रॅक्टिससाठी तुम्हाला इथं करावे लागणार आहेत. ओके. तर हा डायलॉग रायटिंगचा ठरलेला प्रश्न आहे. प्रत्येक क्वेश्चनमध्ये टोटल 3 प्रश्न विचारले जातील. पहिला म्हणजेच की उलट-सुलट वाक्य दिले असतील, डायलॉग दिले असतील ते सरळ करून लिहायचे. सेकंड म्हणजे तुम्हाला इथं 2 डायलॉग रिकामे दिलेले असतील. ते 2 डायलॉग इथं तुम्ही फिल इन द ब्लँक सारखे मनाने इथं लिहायचे. थर्ड नंबरचा क्वेश्चन 3 मार्क्ससाठी विचारला जातो. यामध्ये तुम्हाला एक टॉपिक दिला असतो. त्या टॉपिकवरती 2 पर्सनमध्ये 6 ते 7 डायलॉग तुम्हाला टोटल इथं लिहायचे. अशा पद्धतीने तुम्हाला इथं विद्यार्थी मित्रांनो डायलॉग रायटिंगचे क्वेश्चन विचारले जातात. आय होप तुम्हाला सर्व काही समजलेलं असेल आणि तुम्ही चांगल्या प्रकारे डायलॉग रायटिंगचा क्वेश्चन सॉल्व्ह करा. ओके. तर नेक्स्ट व्हिडिओ आहे स्पीच रायटिंगचा तो सुद्धा इथं पाहून घ्या. थँक यू.